राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असते आता खरं आहे कुठे हे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे सत्कार केला बरं का राजकीय नेत्या हो तुम्ही ओबीसी असताना मराठी असताना घुसता माझ्या आरोप करता. अरे मी खमचं होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत पुढे हातच नाही घातल्याला. नाही तर त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे यंत्रणाच कमजोर केली. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो सगळ्यांसाठी खूप महत्वाचं. एखाद्या जर फोटो दिला ना म्हणून फोटो नसतो टाकला असा मोठा असतो कशाचा काठाचा काठाच्या बाहेरचा असा त्याच्यात सुद्धा कॅमेरे बसलेले कॅमेरे बसलेले. आता ते घरात काय करत असते एखाद्या त्याच्यावर कॅमेरे करतो काय बरं आला 4G त्याच्यात 4G आलाच नको ना. आणि मग ते घर पुसणारे कसा डबल पगार टिबल आहे. एखाद्याचा पीए एखाद्याचा पीए नाही वर्डी का एखाद्याचा त्याला 5 पट पगार याची शिस्त. एखाद्याचा पीए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना पंकजा काही मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच. त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत ते बोललंय आम्हाला अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला. कराडच नाही त्याच्याबद्दल अरे ह्यो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल धसांनांबद्दल आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते मात्र त्या दिवशी बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही बरेच लोक त्याच्या 2-4 जणांचं नाव घेतल्यावर ते शॉर्टच झाले. काय काय जो माणूस त्या जातीला लाभलाय येत आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून. म्हणून सगळ्यांना सांगतो असले विचारी संपणं गरजेचं असतं. यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो. काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो इतक्या लांब आपण हात टाकलाच नसतो. कारण आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं काय काय केलं त्याचं उघडं नाही आलं. इथून पुढे तेव्हा काय करणार आहे हे उघडं नाही आलं. पण मी तरी काहीतरी असेल ना म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँग वार म्हणून तो काय असेल ते जर शोधू शकतो ना